बँकेतून पैसे नाही आहे आणि माझ्या नावावर काहीच नाही आहे. आम्ही KYC पूर्ण केली आहे तरी आमची KYC चुकली आहे का नाही चुकली आहे. अंगणवाडी सेविका बी सांगत नाही, इथे येऊन बी काही निर्णय पूर्ण झाला नाही. मग एक तर सगळ्या महिलांना द्या आणि तर कोणालाच देऊ नका. गरजू महिलांना द्या. बाकीच्या महिलांना पडतात आणि बाकीच्या महिलांना पडत नाही असं का? कशाबद्दल तुझा भाव व्हावा? हा नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 3रा महिना संपण्यात आला. तसं बी सांगत नाही आहे. भरपूर ठिकाणी एरंडोलला बी तहसीलदार ऑफिसला तक्रार नोंदण्यात आली आहे. तिथं बी त्यांनी तक्रार घेतली नाही आहे. मनीषा पांडुरंग पाटील. आमच्याला लाडकी बहीण योजना नाही मिळाली तरी चालेल, शेतकऱ्याला भाव द्या असं म्हणणं आहे आमचं. लाडकी बहीण योजना करून अर्धे पैसे येतात महिलाचे, अर्ध्या महिलाचे येतात नाही. हे असं काय चालू आहे? म्हणजे आम्हाला बी समजायला पाहिजे. एवढी गर्दी हे सकाळच्या बाया उपाशी ताणीला भुकीला येतात. तो हल्लाच बाया छोटे छोटे मुलं बाहेर घेऊन आले. थंडीचं वातावरण आहे, यांना काही झालं तर जबाबदारी सरकार घेणार आहे का? मग हे अर्ध्या म्हणजे पैसे आले नाही, अर्धे आले नाही आले याचं काय हे करू? हे बाया सकाळचे आलेले आहेत सगळेजण. आम्हाला लाडकी बहीण नाही भेटली तरी चालेल, पण शेतकऱ्याच्या भावाला मार मिळाला पाहिजे. आम्ही लाडकी बहिणीच्या पैशावर याच्यावर आम्ही जिवंत नाही आहे. आम्ही शेतकरी पोशिंदा आहे. तो शेतकऱ्याचा भाव देईन तो आम्ही तर जसं चालला तो तरी पुढे जाईन बघ एवढ्यात. त्या पोट भरीन तो शेतकऱ्याचा. शेतकरी बरेच असे आहे की जीव पास घेता, गळापास कर्ज माफी वगैरे असं असतं. त्यांचं काय होतं? लाडकी बहीण आम्हाला नसली तरी चालेल, लाडकी बहीण नसली तरी चालेल, पण आम्हाला शेतकऱ्याला भाव मिळाला पाहिजे. हां, मी दुर्गा कैलास चौधरी, राहणार कोथडी, तालुका मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव.